ज्यामध्ये भगवंताने अर्जुनाला मोक्ष दिला, साक्षीभाव जागा झाला, देहभाव बंद केला, वृत्तीचा निराश झाला, खरा परमार्थ म्हणते त्या स्थितीला देहभाव नसावा. जडाचा संबंध का भोगावा, अनात्म्याचा कदा ना कदा ओढ असावी, परमात्म्याची ओढ असावी, अनात्म्याची नसावी. अनात्म्यात समज व्यवहार तो बाधित आहे. संबंध त्याचा आहे, ओढ त्याची, ओळख त्याची, अनुभूती त्याची, स्पर्श त्याचा, आनंद त्याचा, ऐक्य त्याचं, स्वानंद त्याचा. यासाठी आपण आलो खाली जन्माला. मृत्यूला आलिंगन द्यायचं बंद करायचं. आता मृत्यू नाही, कारण जन्म हा मोक्ष आहे. कैवल्य मोक्ष म्हणतात. ज्ञानातून प्रगट होतो, संतांच्या संगतीत येतो, हृदयाचं भान ईश्वराशी होत, देहाचं भान निघून जात, जडाची समाप्त होती, आत्माची अनुभूती येते, परमात्म्याची स्थिती होती, हानीची ओळख होती, मन दंग होत, देहाचा नात बंद होता, जडाचा संबंध जातो, परमात्म्याचा अनुभव येतो, सतत राहतो तो अनुभव. मात्र बंधन आहे सतत त्या प्रतीची. त्याला आत्मानुसंधान म्हणतात. देहाचं भान नाही तेव्हा आत्मानुसंधान. आणि आत्मानुसंधान हे वेदाने, ज्ञानानं, तथांगतीनं, शास्त्रानं, श्रवणानं, ओळीच्या ज्ञानानं, मौनच्या कृपेनं, श्रवणाच्या भक्तीनं आणि ज्ञानाच्या मुक्तीनं आत्मानुसंधानात राहता येतं, स्वतःला पाहता येतं, जीवनमुक्त होता येतं, दुःखाला टाकता येतं, सुखाला बघता येतं, वृत्तीतून निघता येतं, स्वमध्ये थांबता येतं, आपलं रूप पाहता येतं, आरूप होता येतं, आकाराला सोडता येतं, आकार नाही आणि इच्छे होतो, विकार बंद होतो, वृत्ती बाधित होती, स्वरूप प्रगट होतं, ज्ञान आत जातं, अज्ञान भस्म होतं. हे संतांच्या ज्ञानाचं खात, तिचा लाभ आहे. म्हणून श्रवण महाने त्यांना ईश्वराची जाण आहे. म्हणून संताची नजर जरी पडली तर पाप राहत नाही, संताची कृपा झाली अज्ञान उरत नाही, संतानं आशीर्वाद दिला दैन्य त्या घरात राहत नाही. म्हणून महान ते संत आहेत, महान ते ग्रंथ आहेत, महान वेदांत आहे, महान श्रवण आहे, महान व्यापकाची अनुभूती, संतांच्या ज्ञानाची, बोधाची रीती, हे त्यांचं ऐश्वर सहज देतात. मला जर कोणी 5 ग्रामची अंगठी म्हणली द्या, तुम्ही ऐश्वर मानता ना बहुतेक, ठीक आहे. जर आपण मागतो, मागितलं कोणी, जर मुलगी आली, आई लग्न आहे ग, सोनं कमी पडलं, इथे का 4-5 तोळे 10-5 तोळे तुझ्याकडचं, म्हणते 1 मिली पण भेटत नाही. माझा संसार माझा, तुझा संसार तुझा आहे, आली तशी ये, जेवण निघून जा, माझ्या पोरांना बोलू नको, मला बोललीस ते बोललीस. तिचीच पोरगी असते आणि कार्ट पण तिचंच असतं. मुलीला म्हणते जा प्रेम करणारी, मुलाला म्हणते घे, प्रेमाचा अभाव होणार, कमी होत प्रेम. व्यवहार आहे, मी परमार्थ सांगत नाही तुम्हाला, आणि हिची अनुभूती तुम्हाला. जिथं प्रेम देत त्याला किंमत नाही. ती घरापासून चालत आले, आत्ताच नाही, आत्ताच आहे. माय पोरीची मायच आहे, तीच बोलायची तू जेवण जा, माझ्या पोराला विषय काढ नको बरं का, मला म्हणलीस ते म्हणलीस. कोणाकडनं अपेक्षा करावी कळा, त्यानंतरकडे अपेक्षा करायचं कामच नाही.
न मागता देतात, अज्ञान हिरावून घेतात, बुद्धीला ब्रह्म करतात, जगताचा वाद करतात, हृदयातल्या त्रिरंगाला प्रगट करतात आणि बुद्धीला तिथं आणून ठेवतात. काही न सांगता, काही न घेता. म्हणून कळावं की संत कसे आहेत, महान आहेत, ग्रंथ कसे छान आहेत, संसार किती घाण आहे, नातं किती विचित्र आहे. परमात्म्याचे नातं धरा, आत्मचिंतन सतत करा, मोक्षाचा मार्गच बरा, नाहीतर जन्मान मृत्यू लोकात फिरा. पिंडात पाणी प्यायचं का अंगठ्याचं, वर्षाला एकदाच अन्न आणि एकदाच पाणी, पक्ष पंधरवाडा यायला दारापाशी येतं पाणी मागतं. किती वर्ष येतं जात, पोराचं लग्नच नाही, श्राद्धच नाही, बिना पाण्याचं जात हाळा करून. सगळ्याला काय मुक्तीच आहे का? नाही, लटकलेले जीव खूप आहेत, अतृप्त लिंग ध्यान उरलेले जीव जगात दाराशी येतात, त्याच्या स्वतःच्या दारात त्याला पाणी मिळत नाही, बायाला कळत नाही, म्हणतो बेकार बाया म्हणते मी. मग राग येत असेल नका राहू चिंतनात, एक अशी तरी बस झाली. उद्धव एकच होते ना भागवत सांगताना, अर्जुन एकच होता गीता ऐकताना. तुमचा भारा काय कामाचा, मला आला तर आला ना, देणं नाही ना कोणाच्या, आपल्याला काय संबंध आहे कोणाचा. अरे खरं पचतच नसतं ना, खोट सुटत नाही, खरं पचत नाही, मी कोण कळत नाही, अध्यात्म मिळत नाही, अध्ययन होत नाही संसाराच्या पायी. चिंतन असावं. आम्ही म्हणतो आम्हाला चिंताच नाहीये, चिंतन नाहीये, चिंता लई चिंतन नाही. करताय तुम्ही आता, पण तेवढा वेळ देता येत नाही, लागतो वेद हा सांगावाच लागतो, अनुग्रह हृदयाला व्हावाच लागतो, आणि जीवाला ब्रह्मभावात यावंच लागतं. अरे अलित शांत संसार काहीच पडत. छत्री घेतली, एक मिनिट मला फोन येते हा भावाचा, टाकलं तादात्म्य झाला तर ज्ञानाचा शिरका होत नाही, लक्षात ठेवा. हो माई, बरोबर आहे. उरूर वाटणा झाली माई, आता उरूर वाटणा झाली की आपलं जसं होत तसं आपण करू शकलो, सहज करायचं, सहज. हो माई, हो. आणि चिंतनात राहायचं आणि अज्ञान संपवायचं. कर्मानं अज्ञान संपत नाही हे जगाला कळत नाही, तर आम्ही काय करा, कर्मानं फक्त चित्तशुद्धी आहे, अपवित्रता बंद होते, अस्थिरता राहती, चंचलता थांबती. ते बी तसं त्या विधीनं केल्यावर कळतच नाही लोकांना. कर्माना मोक्ष नाही, कर्मांडळ मावा नाही, आणि कर्माना वृत्तीचा बाध नाही, कर्माना भगवंताचा स्पर्श नाही, आणि कर्मात बुद्धी गेल्या तिला भगवंताची ओळख नाही. आणि कर्माच्या नंतर ही पहिली स्टेप आहे, नंतर उपासनेची शक्ती त्या बुद्धीसोबत बलाढ्य असावी लागते, त्याला भक्ती म्हणतात तुमच्या भाषेत. ते उपासना परिपूर्ण झाली की ज्ञानाकर आपोआप जातो, तर मला न्यावं लागत नाही. मला ते करण्यावर माहित होत्या, नाहील्या माहित होत्या. आपलं मन, आपलं जीवन, आपल्या आयुष्याचा काळ स्वतःसाठी मुक्तीसाठी घाल. कुणाचं पोरगण, कुणाची पोरगी, कुणाचा देहन, कुणाचा ऐश्वर्य. एक शेत माझं तर त्याला कितीतरी नावं बदलतात आणि कितीतरी मालक होतात, तुझं कुठे आहे ते? नाव बदललं, मालक मेला की नाव बदललं,
बदललं की नाही? त्याचं काय तुला अभिमान आणि गांभीर्य? त्याचा काय मोह, त्याचा काय संबंध, त्याचा काय विचार आणि त्याचा काय आनंद, त्याचा काय गर्व? गर्व ज्ञानाचा, गर्व संताचा, अभिमान माऊलीच्या ओळीचा. ही संपत्ती आमची, त्याच्यात वाटणी नाही. हे कुणी मागतच नाही, कुणाला लागतच नाही. बघा, प्रीतीने केला आहे मातू बोलवच नाही. जीवन मुक्ताचे लक्षण चालले वरच्या ओळीत बघा. मुक्ताचे ध्येय तैसे हारते संस्कार कसे. मुक्ताने कर्म केला तर संस्कार केले तो करता नसतो. तसं तुम्ही जर केलं म्हणलात त्यानं कर्म, तर काय म्हणले माऊली ते? एक मिनिट थांबले, मस्त पुढच्या तरी बाबा. आणि तया करणीया तू घडवती ही लोकी घातू. लोकांमध्ये काय प्रयास तयार होतो? तो कर्म करतो, कर्मात असेल. लोक म्हणतात जग, पण तो कर्मात नसतो. का? कारण कर्म त्याचं करून बाधित असतं आणि तो त्याची बुद्धी भगवंतात ब्रह्मरूप असते. ते कर्माला शिवत नाही, देहभाव उरत नाही आणि कर्म जरी झालं तरी पाप पुण्य उत्पन्न होत नाही. कर्म इंद्रियात विकार नाही, कर्माचा संबंध नाही, कारण संबंध परमात्म्याचा आहे. म्हणून कर्माचा बाध आहे, आत्मसाक्षात्कार आहे आणि पाप पुण्याचा तिथं संबंध नाही. म्हणून तो कर्म जरी असला तर तो माझ्यात आहे. कर्म त्याला शिवत नाही, पाप पुण्य उत्पन्न होत नाही आणि लोक म्हणतात तो कर्म करतो. पण तो कर्मात नसतो, तो माझ्यात आहे. काही जरी कर्म केलं तर ते व्यावृत्त ते बाधित आहे. अगदी बरोबर आहे मावली. जे दिसतं ते काहीच खरं नसतं. खरंच आहे. आणि तया करण्या तू घडवती लोकाघातू. परीतेने केला हे मातू बोलोची नाही. कर्मात ही गोष्ट बोलायचीच नाही, त्याने कर्म केलंय समजायचंच नाही असं माऊली म्हणतात. खूप सुंदर प्रयास आहे. अरे का? आणि तया करण्या तू घडवतीही लोका घातू. त्रिलोक त्याचा त्यानं घात केला ना, संपवलं त्यानं. त्रिलोक म्हणजे तीन लोक, मृत्यूलोक, स्वर्गलोक आणि हे भूलोक. त्या तिन्ही लोकांचा तिथं बाद झाला नाही. ते नाहीच ना कुठं कशातच. त्याच्या दृष्टीने जगतच नाही. तर जगतातलं कर्म कुठं होईल? वाक्यानंतर वाचते ती घडो तीही लोका घातू. घात म्हणजे नष्ट होणे. त्रिलोक नष्ट झालाय त्यांना. का बरं? जेव्हा अज्ञानामुळे त्रिलोक्याची जेव्हा तुम्हाला जाणीव होती जन्म आहे हा भूलोक, मृत्यूलोक म्हणतात. मेल्यानंतर स्वर्गात जावं लागतं का नरकात, तो एक लोक. आणि खाली पाताळ वळी. तिन्ही लोकांचा त्यानं घात केला, नाश केला. कारण तिन्ही लोक त्याच्या समुद्र नाही. जेव्हा आत्म्याने त्याला तिन्ही लोक आहेत. सगळं व्यापक असणारा लोक तिन्ही कुठले नाही, त्यासाठी कोणता लोकच नाही तर कुठलं कर्म सत्ताच नाही, तर त्रिलोक कुठला नाही. पण एक सांगू का तुला, ज्ञान हे संजीवन आहे, हे अमृत आहे. पण बुद्धीला झेपत नाही म्हणून लोक इकडे थांबत नाही. मग ते कथा भागवत रामायण तिकडे जातात, तिथं बेफाम पळतात. मग त्याला बहिरंग इथून सांगा. पण जेव्हा वेदांताची जी निष्ठा वाढते हृदयाची आणि बुद्धी ब्रह्मपदावर यायसाठी तळमळ करते आणि साधू त्याला भेटतात, अज्ञान आठवायचं असतं आणि ज्ञानानं नटायचं असतं, सुखाला भेटायचं असतं, अद्वैतात जगायचं असतं, बुद्धीला ब्रह्मस्वरूप करायचं असतं, मूळ पदावर यायचं असतं, देहात नाही खायचं असतं. अशा महात्म्याला, अशा साधकाला संतांच्या संगतीमध्ये तो आपला अनुभव घ्यायचा असतो. जेव्हा हे भाव जगत देह बुद्धीतून निघतो तेव्हा अनुभव येतो. पण जेव्हा बुद्धीचा बाध होतो तो ज्ञानानं, वृत्ती ईश्वराकडे जाते ते बोधानं आणि तल्लीन होती त्याच्या तपानं आणि ब्रह्ममय होती साधूच्या कृपानं, महावाक्यानं. महावाक्याशिवाय बुद्धी भगवंतात एक होतच नाही. हे लिहून ठेवा त्या पेपरवर, साध्या नाही. महावाक्याशिवाय
ऐक की नाही, द्वैताशिवाय भेद नाही, पापाशिवाय दुःख नाही, पुण्याशिवाय सुख नाही, अतिपुण्याशिवाय संत नाही आणि अत्याभाग्याशिवाय श्रवण नाही. राम नाही, माई. ती आहे. तुम्हाला घ्यायची फेकायची तर तुम्ही लक्ष करा. आम्हाला देणे नाही, काय बोलतो ते माहितच नसतं. माहित नसतं. कालच ठरवलं होतं की बोलणार नाही. त्या गुरुच्या बोधातून आलं, अद्वैताची स्थिती झाली, द्वैताची निवृत्ती केली, नाश झाला द्वैताचा, बाद झाला देहाचा, निराश झाला वृत्तीचा, संबंध आला परमात्म्याचा. महावाक्य देहाचा संबंध नाही, नाही संबंध देहाचा. अज्ञान हा तो संबंध देहाचा. पण जेव्हा बोध आत जातो, वृत्ती अंतर्मुख होती, मन रामाला पाहतं, रामापाशी थांबतं, ते देहावर यायला पुन्हा उरत नाही. जसं मीठ पाण्यात गेलं तर पाणी रूप होतं, मिठानं आकार सोडला, मीठ विघरलं, बुद्धीने देहाला आकार सोडला, बुद्धी विघरली, परमात्मा बनली, मीठ पाणी बनलं. पुन्हा देहाकडे कुठं बुद्धी उरली, पुन्हा मीठ कुठं उरलं हातात धरायला तुम्हाला? नाही. का रामाला बघायचं, का रामाला पाहायचं, त्याला फुलं व्हायचे, का रामरूप पाहायचं? रामाला हृदयात आहे, त्याच्या सोबत राहायचं, अंतर्मुख व्हायचं. मनाला रामाकडे न्यायचं असं तर अंतर्मुखता, मनाला पाहायचं असं तर बहिर्मुखता आहे, राम व्हायचं असं तर ज्ञानरूपता आहे. समजून घ्यायचा विषय, ऐकायचा आणि बोलायचा नाही, हृदयानं झेपायचा विषय आहे. कटरम बटरम म्हणून तर आवडत नाही आम्हाला. कटरम पटरम बटरम शिवच नाही कानाला. आम्ही बसू शकत नाही तिथं, तुम्ही मात्र बसू शकत नाही तसल्या लोकांपुढे. कारण सतत वेदांताची दीक्षा दिली आहे मठामध्ये गुरुजींच्या. श्वासात ते रमलेले, कणामध्ये ते बोध भरलेले आहे. आणि ते बहिरंग का एक सेकंद बसू शकत नाही आम्ही. काहीतरी प्रसंगाने बसावा लागत, तो भाग वेगळा. पण आपली चिंता, आपली भूमिका, आपले साध्य, आपली स्थिती सोडायचं, खाली यायचं. तर काय करा मग? सगळ्याचे कपडे काढून टाका, या इकडे आमच्या पैसे बसा. पूजाला बोलते सगळ्यात आहे मी, तर म्हणजे स्वरूप आहे. आणि वळणं म्हणजे ओवळे, सवळ, स्वरूपाकडे वळ, सवळ. देहाकडे का वळून? अंतकरण पावन करायचं, भगवंताकडे जायचं, अध्यात्मात राहायचं, देहातून निघायचं, वृत्तीला टाकायचं, मोहाला थांबवायचं, भगवंत बनायचं, अध्यात्मात जगायचं, अध्ययन करायचं, श्वासातून रामाला बघायचं आणि त्या श्वासातून ईश्वराच्या स्थितीला भोगायचं. ते श्वास पुन्हा नाही, आता आले तर पुन्हा येणार की नाही? विश्वास माहित नसतं. हा कोणता श्वास शेवटचा आहे ते कळत नसतं. म्हणून प्रत्येक श्वासातून त्या रामाकडे जायचं असतं, संताचं व्हायचं असतं, संताच्या बोधात न्यायचं असतं. कधी त्या श्वासानं मुक्ती भेटावी, विश्वास वाढावा, गुरुचा आदेश पाळावा, वेदांत हृदयात यावा, बोध बुद्धीने गिळावा, अज्ञान जळावं, मी कोण कळावं, वृत्तीला सोडावं, अरूप व्हावं, स्वरूपात जावं, अध्यात्मात जगावं. साष्टांग सद्गुरु माऊली. दुःख ओढून घेतो आपल्यावर. किट्टट्ट म्हणली, तुला करायचं काय? तीन तिकडे म्हणण्यात दिलं कट्ट्या. इथंच राहायचं चिंतनात. चिंतेत का जायचं? आलं तर ढकलायचं. चिंता देतात ना लोक, चांगल्याला खूप देतात, पायाखाली घेतात, रगडतात ना पायाखाली. पण तो पाय त्याला दिसतो ईश्वराला. मग तो लंगडा होईल का मोडून जाईल त्या देवाला माहित. आपण ते नाही करायचं, आपण त्यातून बाहेर यायचं, अलगद. पण कलियुग सत्याची परीक्षा आहे, सत्याला छोड आहे, हे लक्षात ठेवायचं. आणायचं भगवंताकडा, तिथं रमायचं, प्रारब्धाला सोडायचं, व्यवहाराला तोडायचं, वृत्तीला मोडायचं, अंतःकरणात भगवंताला मन जोडायचं, आपल्या सोयीत आपण करायचं, आपल्या स्वमध्ये आपण जायचं आणि स्वच व्हायचं आणि स्वमध्ये थांबायचं, स्वच्या भोगाला भोगायचं, देहामध्ये नाही रमायचं, देहाच्या संबंधाला टाकायचं.
अविद्येला संपवायचं. जेव्हा अविद्या मरती तर देहाचा संबंध सरतो. अविद्या ब्रह्मज्ञानाने मरती, जीव तरतो, तर पाणी उरतो, लिंग देह समाप्त होतो, तुलदेहाचा बाद होतो. जगताचं मिथ्यात्व घट्ट होत आणि मी कोण ह्याची जाणीव सतत होती. मी देह नाही याचा अनुभव येतो. मी जड नाही ही मन बोलतो. मी तो आहे हे अनुभव घेतो. हृदय पाप होत, वृत्तीमध्ये तो येतो. तो आल्यावर वृत्ती कुठे आहे? त्याचा संबंध आल्यावर देह कुठे आहे? त्याची अनुभूती आल्यावर जगत कुठे आहे? त्याच्यामध्ये मन रमल्यावर वेद कुठे आहे? नाही. देहबुद्धीची निवृत्ती, अनात्म्याची समाप्ती. कुठलं प्रारब्ध? मी देह नाही तर देहाला प्रारब्ध आहे. जर मी देहच नाही तर प्रारब्ध काय करणार? चिंध्या चिंध्या लल्लाट पत्रिकेच्या चिंध्या चिंध्या केल्या. लल्लाट पत्रिका कुठलं प्रारब्ध? संताच्या चरणाला लागल्यावर मग भरवसा पटेल. माझ्या गुरुचं माझ्यासाठी एक कीर्तन होतं खास. माझी आई केली त्यावेळेस. थांबवलं, म्हणले कीर्तन हे घ्यायचे माझा. मग माझ्या घरी आली महाराज. चल म्हणले घेते महाराज. बसून दिली. तिची पुन्हाही माझ्या कामी आली. माझा मग भरवसा पटेला. मला उद्या लिहून पाठ. माझ्या आईला जाऊन झाले 27 वर्ष. अजून पाठ आहे, अजून आठवण आहे. चित्त शुद्ध होत तर त्या चित्ताला भगवंताकडे न्यायचं काम असतं. उपासनेनं ते पवित्र होतं, कर्मानं ते अस्थिर असलेलं अमंगल असतं. मन म्हणतात त्याला. ते कर्माने धुतलं जातं. मग अमंगाचं मंगल झालं, पवित्र झालं. मग त्याला स्थिर करायचं ना. मग ते उपासनेनं होतं. मग स्थिर झालं, ज्ञानाकडे येतं ना. मग स्वतःला स्वतः पाहता मुक्त होतं. टप्प्याटप्प्यानं पुढे जायचं नाही. आता आमच्या पोराची 12वी झाली. आता आमच्या पोराला LKG मध्ये ऍडमिशन घ्यायचं. भद्राचं फुल कुठलं बाहेर न्यावं लागतं. कर्म कर्म. मॅडम नका थोडं बोलते वाटलं का तुम्हाला? कधीच नाही, कधीच सुटू नये आणि अडकू नये, अति करू नये, तिथे थांबू नये, त्याचा संबंध राहू नये. पुढे सका बस एवढं सांगायचं. कारण जगच कर्मात आहे. तुमचं काय नाव आहे? कर्म सुटतच नाही पण कर्माला घडवती ही लोका घातू, परी ते केला ही घमातू, बोलोच नाही. परी तेने केला हा मातू, बोलोच नाही. पण त्या ज्ञानी महात्म्यानं कर्म केलं असं बोलत जाऊ. ते रडलं, ते रागात आलं. बाप आहे. एक्झामचे महाराज पाठ घेऊ लागले आणि महाराज कडक होते. माझी भाषा तुम्हाला कडक वाटते पण त्याच्यापेक्षा 100 पट महाराज वडक होते. त्यांची एक गोता होती. ते संसाराला काडी लावा मग रोज उठले की आधी ते ऐकायचं, मग पाठाला बसायचं. काडी लावा, आग लावा. काका शांत होते. एकदा काय झालं, टाकायचं असतं, मोहायचं असतं, सर्पामध्ये जायचं असतं. मी कोण हे कळायचं असतं. अंधकार देखावा तेजी. तेजी म्हणजे सूर्य. सांगा बरं, सूर्यानं अंधकार बघितलाय का? नाही. मग तसं ज्ञानानं कर्म केलंय का? नाही. मस्त प्रयास माऊली. किती छान आहे. सूर्य अंधकार बघू शकत नाही असं ज्ञानी. अंधकार देखावा तेजे, मातो फेडी जे हे के बोली जे. मातो फेडी जे हे के बोली. बघा ऐका, मातो फेडी जे हे के बोली. जर सूर्यानं अंधकार बघितला तर त्यानं ज्ञानानं कर्म केलं. ज्ञानी लोकांना हे सिद्ध होईल. मा हे जे बोलूचे. आलं का? चुकलं. जे बोलूचे. मग त्यानं केलं कर्म, त्यानं केलं असं बोल. सूर्यानं जर अंधार बघितलं तर
ते के हे जे पोलीस वेदांत म्हणत बसावा, हृदयात असावा, मनाला ठसावा. काय शब्द आहेत बघा बरं. समजलं काय? हो माऊली. जाणिया नाही तुझे मारे काय. बघा खूप सुंदर आहे. ज्ञानी लोकांना दुसरा पदार्थच नाही. त्याच्यात दुसरं कोण काय मारेल, कोण काय कर्म करत येतो. सगळं परमात्माच आहे. व्यवहार कुठे आहे? भिन्न काहीच नाही. कर्म करता कुठे येतो? बोलता येतं, जाऊ द्या खाली जा. टिफिन खाऊन करू खाली चला. 8 वाजून गेले बाबा. रात्री अग्नी म्हणून तयाची बुद्धी नेने पाप पुण्याची गंधी. म्हणून तयाची बुद्धी नेनो पाप पुण्याची गंधी. म्हणून त्याची बुद्धी कर्म करत नाही तर पाप पुण्याची गंदगी कशा तयार करेल? कर्म करून तो करताय तर पाप पुण्याची उत्पत्ती होईल का? जो कर्माचा करताय तर पाप पुण्य राहील का उत्पन्न झाल्याशिवाय? काय होय तू किती सुंदर करता होतो. कर्म इंद्रियानं होतं, त्याचा संबंध बुद्धी धरती, भगवंताचा सोडती तर पाप पुण्याची उत्पत्ती. तर पाप पुण्याची गंदगी कशाला त्याला? कर्मात बी नाही, करता पण नाही, कर्म संबंध नाही, जगत भाव बी नाही, अविद्या पण नाही, पृथ्वीला विकार पण नाही, बुद्धीला देहाचा आकार पण नाही. कोण कर्म करताय? बापरे. साष्टांग दंडवत माऊली. त्याची बुद्धी नेने पाप पुण्याची गंधी. गंगा मिळलिया नदी विटाळ हृदयसा. नदी गंगेत गेली. गंगाला भेटली तशी बुद्धी माझ्यात आली. पाप पुण्याची गंदगी गेली. कळालं का अर्जुना? कळालं देवा. नदी वाहत आली, गंगेत गेली. त्याचे राहिला का? नाही नाही नाही. गंगेमध्ये गेल्या विटाळच नाही देहाचा. आणि बुद्धीचा विटाळ करायचा असेल अविद्येचा तर ज्ञानगंगा. आणि देहाचं पाप केलं ते विटाळ द्यायचा असेल तर ती गंगा. 2 गंगा. एक बोधाची गंगा, एक वेगाची गंगा आणि ही गंगा. पृथ्वीवर वाहणारी गंगा देहाचा पाप पुण्य काढते कर्माचे. पण अज्ञानाचं पाप, अज्ञानाचा भेद, अज्ञानाचं गंदगी काढत नाही. संताला काढताच येत नाही. संताला काढता येत. ती संतांची वाट बघते. ती काय करते? ती म्हणते ये संताला कुंभमेळा करा आणि त्याचे पाय माझ्यात धरा. कणवर जाणे शंकराचा. गंगा म्हणे मी येते, वाटते पृथ्वी. पण शंकरा ह्यांचं पाप माझ्यातून जावं लागल. तू ये, काही चिंता करू नको. मी आहे म्हणे शंकर. आली वर घ्या ती. आणि हे घेतलं त्यांना शंकराकडून वर. मी येते म्हणे बसते आणि ते भार प्रतिसरण करू शकत नाही. तुम्ही करता ठीक आहे. पण हे जगातलं पाप म्हणजे साठल्या मी काय करू? मला म्हणजे उपाय सांगतो. गंगा ये, तुझ्यामध्ये महात्मे संत पाय घालतील ते पाप भस्म होईल. देखो मध्ये अज्ञानाचा नाश होतो आणि या गंगेमध्ये पुण्याचा नाश, पापाचा नाश होतो. पुण्याचा कळतच नाही. लोक पळत येत टार 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 टार. बोधाची गंगेत काहीच राहत नाही. ना पाप, ना पुण्य, ना भेद. पण बोधाचं गंगा आवडतच नाही. ती गंगा सुटतच नाही. मररा कुठे बी. पण हे गंगेत आल्यावर कुठे जा काय फरक पडत नाही. आता वाजले नाही अजून. टाळलेस अग्निशी आगली झगटली. काय पोळे तो धनंजया. की शस्त्र रूपे आपण पया आपणची आगीला आग भेटली. पोच कर एकमेकाला. अरे स्वतः आगाचे दुसरे आगुटला कसं पोळण. शस्त्र तुलिया त्रास होतो का? नाही. ज्ञानी महात्म्याला कर्मा संबंध होतो का? नाही. ऐसे आपण पया परते जोने तेने क्रिया जाता ते तेथे काल लिपवी बुद्धी ते उद्या सिद्धांत वेळा पुनरे पदार श्री गुरु ज्ञानदेव महाराज. आपण 52 पर्यंत